नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ट्रॅव्हल विथ श्री. काल आपण बघितलं, आपण कोल्हापूरवरून नरसिंहवाडी, तिथून औदुंबर आणि औदुंबरवरून पळूसवरून कराड आणि पुणेचा जर्नी कंप्लीट केला. बट संध्याकाळी खंबाटकी जो टनल आहे न्यू, तिथं भयानक ट्रॅफिक होतं. म्हणजे ऑलमोस्ट 2 तास आम्ही त्या ट्रॅफिकमध्ये फसलो होतो. म्हणजे तो 10-12 किलोमीटरचा पॅच कंप्लीट करण्यासाठी आम्हाला 2.5 तास लागले. तर मग रात्री यायला उशीर झाला, त्यामुळे काही अपडेट नाही देऊ शकलो. तर आत्ता सकाळचे वाजलेत 9, फ्रेश वगैरे होऊन व्हिडिओ काढतो आहे. आता जर 2 दिवसाची जर समरी बघितली, म्हणजे पुणे टू कोल्हापूर, नरसिंहवाडी आणि इस्पेशली जर आपण कोल्हापूरचा जर विचार केला, जर तुम्ही कोल्हापूर फिरायला जात असाल तर मिनिमम 2 दिवस गरजेचे. 2 नाही 3 दिवस, 2 नाईट्स 3 डेजचा. त्याच्यामध्ये मग न्यू पॅलेस, महालक्ष्मी मंदिर, परत कोल्हापूर फिल्म सिटी, देन रंकाळा तलाव, पन्हाळा किल्ला वगैरे हे 2 दिवसात बघून होऊ शकतं. कनेरी मठ हे आपलं तुम्ही विदाऊट रश करता तुम्ही हे पूर्ण बघू शकता. पण जर 2 दिवसाचा प्लॅन केला, एखादं पन्हाळा किंवा कनेरी मठ आपल्याला स्किप करावं लागेल. आणि जर कनेरी मठचं विचार केला, कनेरी मठ म्हणजे ओव्हरऑल तो जो स्पेस आहे तो फार एकदम चांगला आहे. फिरण्यासारखं बरंच आहे. मिनिमम 2 तास लागतात. 2 ते 2.5 तासात तुम्ही सगळं बघून घेऊ शकता. पण माझा टेक कनेरी मठबद्दल असं, जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील तर म्हणजे कनेरी मठ चांगलं आहे, त्याचं म्युझियम चांगलं आहे, त्याच्यात काही वाद नाही. बट जर तुमची लहान मुलं असतील तर ते तुम्हाला फार त्रास देणार, एक्झॉर्बिटंट त्रास देणार. असे बऱ्याच फॅमिली काल बघितल्या. म्हणजे ते आत ते टनल गुफा टाईप वगैरे केलेलं आहे वगैरे, ठीक आहे, ते हिस्ट्री वगैरे वाचायला चांगली वाटते. पण ते एक 5-6-7 वर्षाच्या पोरांना ते एकदमच काइंड ऑफ थोडं बोर आहे. आणि त्यांना ते जर समजायचा प्रयत्न केला तरी ते एवढं ते कॅप्चर नाही करणार. त्यामुळे जर तुमची लहान पोरं असतील, जी अशी 5-6-7 वर्षाची, तर कनेरीच्या ऐवजी दुसरं तुम्ही ऑप्शन एक्सप्लोर करू शकता. अगेन कनेरी एकदम चांगलं आहे. त्याचा ओव्हरऑल त्यांनी जे स्वच्छता, जे ओव्हरऑल म्युझियम मेंटेन केलं ते चांगलं आहे. बट ते लहान पोरांना घेऊन जाऊन ते एन्जॉय करण्यासारखं नाही आहे. तर तुम्ही हे जर तुम्ही प्लॅन करत असाल कनेरी मठ किंवा कोल्हापूरचं, तर हा थॉट माइंडमध्ये ठेवा. त्याप्रमाणे प्लॅन अकॉर्डिंगली. मग त्याच्याऐवजी पन्हाळा किल्ला केला तर ते सोयीस्कर आहे, पन्हाळा आणि ज्योतिबा. तर असं ओव्हरऑल आहे. त्याच्यानंतर मग आणि ओव्हरऑल जर रोड जर्नी पूर्ण पुणे टू कोल्हापूर, नरसिंहवाडी, देन थ्रू पळूस, सांगली वगैरे जी काय रोड जर्नी झाली, आता 90 to 95% रोड होता ना एकदम सुप्रीम होता. कुठेच प्रॉब्लेम नाही आला. फक्त सांगली सिटीमध्ये जेव्हा बायपास करत होतो सांगलीतून, तो एक सिटी एरियातला रोड खराब लागला. बट हायवेचा जर तुम्ही विचार केला तर एकदम म्हणजे एकदम सुप्रीम रोड आहे. त्यामुळे कुठं रोड जर्नी करताना काही प्रॉब्लेम नाही आला. हा फक्त काल रात्री ते एक हायवेमध्ये एक ट्रक बंद पडला होता, त्यामुळे त्या लेन बॉटलनेक झालं होतं, त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं. बट अदरवाईज रोड कंडिशन म्हणजे पुणे कोल्हापूर एकदम चांगले. बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. म्हणजे जेव्हा पुण्यापासून सातारा क्रॉस करतात, सातारा टू कराडमध्ये जवळचं 10 ते 12 फ्लायओव्हरचं काम चालू आहे. त्यामुळे डायव्हर्जन घ्यावं लागते. तर बट एक 2-3 वर्षानंतर जेव्हा हे पूर्ण फ्लायओव्हर्स कंप्लीट होतील, तर मला नाही वाटत की कोल्हापूरला जायला 4 तास लागतील. 3 तासामध्ये नॉनस्टॉप जाऊ शकते. ते येणार 3-4 वर्षात हा जो हायवे आहे एकदमच सुप्रीम होणार आहे, त्यात काही वाद नाही. तर बघू आता पुढची जेव्हा जर्नी आहे, त्या पुढच्या महिन्यात जोधपूरचा प्लॅन आहे. तर त्याचे पण अपडेट देईल. त्याचा काय एक्सपिरियन्स आहे, त्याची तो जो काय प्लॅन आहे वगैरे, त्याची माहिती
टाईम टू टाईम देईलच. तोपर्यंत थँक्यू.